नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण होळी स्पेशल कट्टाची आमटी बनवणार आहोत. प्रत्येक मराठी माणसाच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला आणि कटाची आमटी ही बनवली नाही असं कधी होतं का बरं? तर त्यामुळे मी तुम्हाला आज कटाची स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे. ही कटाची आमटी मी आज विदर्भ स्पेशल बनवली आहे, त्यामुळे तुम्ही घरी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. प्रामुख्याने ही कटाची आमटी पुरणपोळीसोबतच केली जाते. त्याकरिता आधी मी पुरणपोळी बनवण्यासाठी 1 ग्लास हरभरा डाळ साधारण 1 तासभर भिजण्याकरिता ठेवलेली होती. डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून साधारण 1 तासभर तरी भिजवायला ठेवायची आहे, म्हणजे त्यामुळे आपली डाळ पटकन शिजली जाते. आता मी इथे एक कुकर घेतलेला आहे. आता आपण भिजवून घेतलेली डाळ याच्यात घालून घेऊया आणि 1 ग्लास डाळ घेतली होती, त्याच्यासाठी आपण त्याचं दुप्पट पाणी घेणार आहोत, कारण आपण याची कटाची आमटी बनवणार आहोत. आणि तुम्हाला कट नसेल करायचा तर तुम्ही हा पाणी फक्त 1 ग्लास डाळीला 1 ग्लास पाणी घातला तरी चालेल. त्याच्यानंतर आपण 2 चम्मच तेल घातलेलं आहे, अर्धा चम्मच हळद पावडर आणि थोडंसं मीठ, कारण गोडाच्या पदार्थात मीठ घातल्यानंतर गोड पदार्थ चवीला चांगले लागतात. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि कुकर बंद करून घेऊ. झाकण बंद करून मध्यम आचेवर आपल्याला याच्यात 4 शिट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजली जाते. तर बघा, आपली पुरणाची डाळ एकदम मऊसूत शिजलेली आहे आणि आपल्या कटासाठी पण पाणी व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपल्याला याच्यातील कट सेपरेट करून घ्यायचा आहे. खाली मी एक बाउल ठेवलेला आहे आणि वरती आपल्या पुरणाची चाळणी ठेवलेली आहे, म्हणजे पाणी बाउलमध्ये सेपरेट होईल आणि आपली पुरण करण्यासाठी डाळ तयार झालेली आहे. याची मऊ लुसलुशीत तसेच गुबगुबीत पुरणपोळी कशी तयार करायची याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. तर बघा, या ठिकाणी आपला मस्त घट्टसर कट तयार झालेला आहे. यापासून तुम्ही साधारण 3-4 माणसासाठी आरामशीर कटाची आमटी तयार करू शकता. तर आता कट्टाची आमटी बनवण्याकरिता आपण वाटण तयार करून घेणार आहोत. इथे मी एक मीडियम कांदा भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर मी देठासकट घेतलेली आहे, तुम्ही नुसतं देठ घेतली तरी चालेल. त्याच्यानंतर इथे मी थोडेसे 4-5 तुकडे खोबरा घेतलेला आहे भाजलेला आणि 3-4 पाकळ्या लसूण आणि 1 छोटा टोमॅटो घेतलेला आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात हे सगळं घालून घेऊया आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. जर तुम्हाला आमटी जास्त प्रमाणात करायची असेल तर सगळं प्रमाण आपल्याला याचं दुप्पट घ्यायचं आहे. आता मी बघा एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. वाटताना वाटलं गेलं नाही तर तुम्ही याच्यात थोडं पाणी देखील घालू शकता. आता आमटी बनवण्याकरिता इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि 1 चम्मच इतकं तेल घालून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल घालून झाल्यानंतर आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चम्मच इतकं मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की आपल्याला अर्धा चम्मच जिरा पण घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण तयार केलेलं वाटण देखील घालून घ्यायचं आहे. आणि आपण ही सगळी प्रोसेस करत असताना गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपण थोडी कढीपत्त्याची पानं देखील घालून घेऊया आणि आता आपल्याला हा मसाला तेल सेपरेट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कटाची आमटी करत असताना कढीपत्ता आवर्जून घाला, म्हणजे आमटीला चव चांगली येते. आता आपला मसाला बघा तेल सेपरेट झालेला आहे. आपण याच्यात सुकी मसाले घालून घेऊया. 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर, त्याच्यानंतर अर्धा चम्मच इतकं हळदी पावडर घालून घेऊया. त्याच्यानंतर अर्धा चम्मच इतकं मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता एकदा आपण मसाला सगळं तेलात परतून घेऊया आणि आपण जे कट तयार केलेलं होतं हे सगळं याच्यात घालून घेऊया. आता याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. तुम्हाला कितपत पातळ जाड आमटी तयार करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. ज्यावेळी आपण आमटी पातळ करण्यासाठी एक्स्ट्राचं पाणी घालतो ना, त्यावेळी आपल्याला कोमट पाणीचाच वापर करायचा आहे. आणि आता बघू शकता तुम्ही आपली
छान झणझणीत आमटी तयार झालेली आहे. आता आपण आमटी साधारण 2-3 मिनटं मंद आचेवर उकळून घेऊया आणि आपली झणझणीत विदर्भ स्टाईल कट्टाची आमटी तयार होईल. तर साधारण 2-3 मिनिटांनंतर बघा माझ्या कट्ट्याच्या आमटीला छान उकळी आलेली आहे आणि तर्री देखील छान आलेली आहे. आपली कटाची आमटी बघा काय जबरदस्त दिसते आहे. त्याच्यानंतर आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेऊया. ही कटाची आमटी आपण अगदी कमी तेलात त्याचसोबत कमी मसाल्यात तयार केलेली आहे आणि सुगंध अगदी घरभर दरवळलेला आहे. बघूनच खावीशी वाटेल अशी कटाची आमटी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. आपली झणझणीत कटाची आमटी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा या होळीला माझ्या या पद्धतीने कट्टाची आमटी नक्की तयार करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आजची ही कटाची आमटी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.